एसटी महामंडळाने 15% तिकीट दरामध्ये वाढ केलेली आहे। त्या विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। राज्यभर आज ठाकरे गटाच्या वतीने एसटी महामंडळाच्या बस स्थानकासमोर जे आहे ते चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकात देखील जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने या संपूर्ण एसटी भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मध्यवर्ती बस स्थानकासमोर जे आहे ते ठाकरे गटाचे संपूर्ण जिल्हा प्रमुख असतील पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। एसटीची भाडेवाढ कमी केली पाहिजे अशी यांची मागणी आहे। सोबतच ज्या काही भंगार बसेस आहेत त्या भंगार बसेस विरोधात देखील आंदोलन या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने सुरू झालेलं आहे। आपल्या सोबत जिल्हा प्रमुख आहे पराग गुर्दे, काय सांगणार? आंदोलन करताय संपूर्ण जिल्हा प्रमुख आहेत पदाधिकारी। या हरामखोर नालायक सरकारने एक निवडणुकीच्या अगोदर एक वेगळं आश्वासन दिलं होतं आणि निवडणूक लागताच निकाल त्यांच्या बाजूला लागल्याबरोबर यांनी आपली अवकात दाखवलेली आहे। तीन तिघाडा सरकारने आमचं एवढंच म्हणणं आहे की एसटीचे जे भाववाढ झाली आहे अतिशय निंदनीय आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम करत आहे। पण आमचं या अमरावती जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगणं आहे या परिवहन मंत्र्यांना अमरावती जिल्ह्यात येऊन रस्त्यावर फिरून दाखवावं। यातला शेण पवटे गोटे अंडे मारून या अमरावतीतली जनता त्याचा निषेध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही। काय सांगणार? मनोज कुडू आहे जिल्हा प्रमुख, काय सांगणार? भाऊ आंदोलन केलं जात आहे ठाकरे गटाचे। निवडणुकीच्या हाती जनतेला वेगवेगळे आश्वासन दिले, पण निवडणूक पार झाल्यानंतर आपल्या सत्ता आपल्या हातात आल्यानंतर अतिशय निंदनीय गोष्ट केली की सगळ्यात जे सर्वसामान्य जनतेची जे प्रवासी वाहतूक करण्याची विषय आहे ते एसटीनी सर्वसामान्य जनता प्रवासी वाहतूक करते आणि त्यांच्यावर कुठे 11% कुठे 15%नी दरवाढ केली, भाडेवाढ केली। ही अतिशय निंदनीय। आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या राज्य सरकारचा तीन तिघाडी सरकारचा निषेध करतो। नक्कीच निषेध केला जातो। आपल्यासोबत प्रवीण हवरमकर आहे महानगर प्रमुख। भाऊ काय सांगणार? राज्यभर आज आंदोलन करतायत, अमरावतीत देखील तुम्ही आंदोलन करतायत सर्व शिवसैनिक। एसटी महामंडळाने जे दरवाढ केलेली आहे लोकांच्या पैशाची एसटी मंडळाची, ही वाढ एक तर निंदनीय आहे। एसटी महामंडळाची सध्याची परिस्थिती इतकी खराब आहे की एसट्या बसेस ज्या रोडवर उभ्या राहतात जाताना त्या 3 ते 4 वेळा फेल पडतात, त्याची दुर्दशा। आणि लोकांना सुविधा दिली पाहिजे एसटी महामंडळाने, पण ती सुविधा दिसत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं आताची परिस्थिती अशी आहे यांनी जी दरवाढ केली आहे त्याचा आम्ही या सरकारचा निषेध करतो। नक्कीच निषेध केला जातो। या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक पदाधिकारी आहेत। भाऊ काय सांगणार? आंदोलन सुरू आहेत राज्यभरात। माझी नवनियुक्त जिल्हा प्रमुख म्हणून सध्याच नियुक्ती झाली आणि उद्धव साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आज जिल्हा बसस्थानकावर हे आंदोलन झालं। आणि जर परिवहन मंत्री असो, मुख्यमंत्री असो आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो, जर एसटीची भाववाढ यांनी कमी केली नाही तर संपूर्ण तालुकाभर गावखेड्यामध्ये हे आंदोलन होणार आहे। आणि एसट्या जर पाहिल्या चिखलदरा धारणीमध्ये जर आपण पाहतो तर दर वेळेला 4 ते 5 एसट्या उभ्या असतात, संपूर्ण भंगार एसट्या आहेत आणि 15% भाववाढ हे एसटीची करणं ही प्रवाशासाठी परवडणारी नाही आहे। त्याच्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आज रस्त्यावर उतरलेली आहे। अभी तो ये टेलर है, पिक्चर अभी बाकी आहे। टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे म्हणतात शिवसैनिक। काय भूमिका असणार आगामी काळात? कसं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी भाडेवाढ केलेली आहे लोकांना त्याच्यामधून जी हे द्यायला पाहिजे, सोयी करून द्यायला पाहिजे होते। गाड्यांची जी परिस्थिती आहे सध्या बसमध्ये बसल्यानंतर उलट्या होण्याची शक्यता राहते। गाड्यांना टायर नाही, गाड्यांमध्ये सुविधा नाही आणि तुम्ही भाडेवाढ करत आहे। कुठेतरी याचं तारतम्य निभावलं पाहिजे। सरकारचा खरोखर ह्या जनतेच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो। प्रदीप बाजळत भाऊ काय सांगणार? आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी। महाराष्ट्रातल्या एसट्या पाहिल्यानंतर असं आपल्याला जाणवते की किती दलिंदरी महाराष्ट्रात आलेली आहे। त्या एसटीत आपण सामान्य माणसासाठी असलेली एसटी त्याची दरवाढ करणं म्हणजे भाकळ गाईचं दूध काढण्यासारखं आहे। एवढा निर्लज्जपणा या महाराष्ट्र शासनात देवेंद्र फडणवीस साहेबांकडून तरी अपेक्षित नाही। आम्ही त्याचा निषेध करतो। नक्कीच आपण बघू शकतो एसटी महामंडळाच्या ज्या काही एसट्या आहेत त्या अतिशय भंगार एसट्या आणि या भंगार एसट्यामधनं सर्वसामान्य लोकांना एकीकडे प्रवास करावा लागतो, दुसरीकडे ज्या पद्धतीनं 15% तिकीट दर वाढवलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आज ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन केलं जातात। अमरावतीत देखील आंदोलन केलं। आपण बघू शकतो त्या ठिकाणी बस रोखून धरलेले आहेत मध्यवर्ती बस स्थानक आहे आणि या ठिकाणून जर आपण पाहतो संपूर्ण विदर्भात नव्हे तर पुण्यापर्यंत औरंगाबाद संभाजीनगरपर्यंत बस जातात आणि जाणाऱ्या बस ज्या आहेत ते या ठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या आहेत त्या थांबून ठेवलेल्या आहेत। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.